खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम म्हणजेच बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मागील वर्षी देखील 20,000 रुपये देण्यात आले होते आणि याही वर्षी 20,000 रुपये देण्यात येणार आहेत। नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक मोठी आणि दिलासादायक अपडेट। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। 24 डिसेंबर 2025 पासून राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्वच जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपली आहे। ही एक महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट असून येत्या 48 तासांमध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून जो शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता त्यांची ही प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। खरीप पीक विमा संदर्भात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी चिंतेत होते, मात्र आता ही चिंता दूर झालेली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसांतच पीक विमा जमा होणार आहे। पीक विमा संदर्भातील ही लेटेस्ट अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। गेल्या काही दिवसांपासून जो पीक विमा रखडलेला होता तो आता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असे स्टेटस दिसू लागले आहे। खरीप 2025चा पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दाखवायला सुरुवात झालेली आहे। 18,000 रुपये, 25,000 रुपये तर काही ठिकाणी 30,000 रुपयांपर्यंत पीक विमा जमा होणार आहे। हिंगोली, वाशिम, जालना, बीड, लातूर यांसह सर्वच जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण आहे, ज्यांनी 1 रुपयाचा पीक विमा काढलेला आहे, तसेच ज्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। ही सर्व माहिती PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत देण्यात येत आहे। मधल्या काही दिवसांत निवडणुकांमुळे प्रशासन व्यस्त असल्याने शेतकऱ्यांचे पैसे रखडले होते, मात्र आता केंद्र सरकारने याला ग्रीन सिग्नल दिला आहे। केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याची रक्कम येत्या 48 ते 72 तासांत सर्व ठिकाणी जमा होणार आहे। सध्या पीक विम्याचा दुसरा हप्ता जमा होत आहे। पहिला हप्ता खरीपाचा तर दुसरा रब्बीचा आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। त्यानंतर पीक विम्याची सर्व शेतकरी वाट पाहत होते। आता 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र काही शेतकऱ्यांचा पीक विमा ई-केवायसी मुळे रखडलेला आहे। जवळपास 6 लाख शेतकरी ई-केवायसी अभावी अपात्र ठरले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आधार पॅन लिंकिंग करून ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। जिल्हानिहाय पाहिल्यास लातूर, परभणी येथे 25,000 रुपयांपर्यंत, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विमा वितरणाची अपेक्षा आहे। विदर्भामध्ये यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम येथे 50% जास्त पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। हिंगोली, जालना, धाराशी येथे 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत पीक विमा अपेक्षित आहे। बीड आणि नांदेडमध्येही दिलासादायक अपडेट आहे। एकूणच राज्यामध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। पीक विमा संदर्भातील अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। माहिती आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून सर्व अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।